गांधींनी भगतसिंगांना का वाचवलं नाही, हा भारतीय इतिहासातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पण मी काय म्हणतोय, हा प्रश्न चुकीचा आहे. आपण कधी भगतसिंगांना विचारायचा प्रयत्न केला का, त्यांना स्वतः काय हवं होतं? चला, भगतसिंगांनी लिहिलेल्या पत्रांमधून आणि त्यांच्या कोर्टातल्या कागदपत्रांमधून 5 अशा गोष्टी सांगतो, ज्यामुळे हा प्रश्न कायमचा संपेल. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या वडिलांना लिहिलेलं पत्र. जेव्हा भगतसिंगांना कळलं की त्यांच्या वडिलांनी त्यांच्या वतीनं दया याचिका दाखल केलेली आहे, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती माहित आहे का? ते लिहितात, हे ऐकून मी खूप हादरलेलो आहे. हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. आणि पुढची ओळ आहे का, मला असं वाटलं जणू कुणीतरी माझ्या पाठीवर खंजीर खुपसलेला आहे. हे शब्द ते आपल्या वडिलांना लिहित होते. पुढे ते असंही लिहितात, माझं आयुष्य इतकं मौल्यवान नाही की त्यासाठी मी माझे सिद्धांत सोडून देईन. हा होता भगतसिंगांचा ठाम निर्णय. आता येऊया 1929 मधील त्यांच्या एका खासगी पत्राकडे, जे त्यांनी सुखदेवांना लिहिलेलं होतं. त्यात ते लिहितात, आपल्याला आपल्या मृत्यूला कवटाळावं लागेल. आपला मृत्यूच या देशाला खऱ्या अर्थानं जागा करू शकतो. जेलमधून जिवंत बाहेर पडणं त्यांच्या रणनीतीत कधीच नव्हतं. त्यांनी आपल्या शहादतीलाही ब्रिटिश सरकारविरुद्ध एक शस्त्र म्हणून वापरलं. आता त्यांच्या व्हाय आय एम अन एथिस्ट, मी नास्तिक काय, या लेखाकडे वळूया. त्यात ते स्पष्ट लिहितात, माझी शिक्षा मृत्यू आहे आणि मला त्याबद्दल काहीही तक्रार नाहीये. मी ती पूर्णपणे स्वीकारलेली आहे. अजून एक ओळ, कोणतीही आशा नसणं हीच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी ताकद आहे. भगतसिंग स्वतःला कोणतीही खोटी दिलासा देऊ इच्छित नव्हते. आता 20 मार्च 1931 म्हणजे फाशीच्या 3 दिवस आधी त्यांनी एक याचिका लिहिली होती. ती वाचून गव्हर्नर पण थक्क झाला. त्यात त्यांनी लिहिलेलं होतं, आम्ही एक युद्ध लढलो आहे. आम्ही युद्ध कैदी आहोत. आम्हाला फाशी देऊ नका. आम्हाला गोळी मारून ठार करा. म्हणजेच ते अजूनही माफी मागत नव्हते. फक्त एका योद्ध्याला जसं वागवलं जातं तसं वागवावं हीच त्यांची मागणी होती. भगतसिंगांच्या फाशीनंतर पंजाब सीआयडीच्या चौकशी नोंदी तपासल्या गेल्या. तिथं पण एक गोष्ट नमूद आहे, मला माझं आयुष्य लांबवायचं नाहीये. माझा मृत्यू देशासाठी अधिक उपयुक्त आहे. ही नोंद ब्रिटिश सरकारनं स्वतः केलेली आहे. म्हणून पुढच्या वेळी जर तुम्हाला कोणी विचारलं गांधींनी भगतसिंगांना का वाचवलं नाही, तेव्हा फक्त एवढंच सांगा, भगतसिंग कोणाच्या दयेवर नव्हते. त्यांनी आपलं आयुष्य आणि आपली शहादत दोन्हीही स्वतः निवडलेली होती.